सातपूरला दुचाकीवर गुलमोहराचे झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू। मृतक जिवलग मित्र एकाच एरियात राहायचे। धोकादायक गुलमोहर झाड दुचाकीवर पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दुपारी 3:15 वाजता सातपूर ESI मैदान येथे घडली आहे। सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव रिपोर्टे वय 21 वर्ष, सम्यक भोसले वय 22 वर्ष, दोन्ही युवक राहणार मालधक्का रोड, गुलालवाडी, नाशिक रोड येथे राहणारे होते। सोमवारी दुपारी 3:15 वाजता ऍक्टिवा गाडीने सातपूर परिसरातून जात होते। असे असताना सातपूर औद्योगिक वसाहती असलेल्या सातपूर ESI मैदान येथील क्लब हाऊस बाहेरील धोकादायक गुलमोहराचे झाड अचानक गाडीवर पडल्याने दोघी युवकांच्या डोक्यावर मार लागल्याने जबर जखमी झाले। अँब्युलन्स येण्यात विलंब होत असल्यामुळे नागरिकांनी तात्काळ छोट्या हत्तीमध्ये घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी गौरव रिपोर्टे यास मृत घोषित करण्यात आले। दुसरा युवक सम्यक भोसले यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे। दोघेही युवक लहानपणी जिवलग मित्र असून नाशिक रोड येथे राहणारे होते। एकाच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आशिष तिवारी। काय सांगणार या ठिकाणी? काय नाही, मी तिकडनं येत होतो, हे पोरं दोन इकडनं जात होते, त्यांच्यावरती हा झाड आला। काय पडलं? हे झाड दोन पोरं होते। जास्त लागलंय का? हो, डोक्या वगैरेला मार लागेल, एका त्यांचं पूर्ण रक्त सांगलेलं आहे। तू पडली, त्यांना कुठे नेलं? हॉस्पिटलला नेलं असेल, मी तर फायर ब्रिगेड बोलवायला गेलो। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।